नमस्कार बांधवांनो, मी संजीवनीताई बारंगुळे, प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा। गेल्या 2-4 दिवसापासून एक व्हिडिओ व्हायरल होतोय। त्या व्हिडिओमध्ये भाजप आमदार बबनराव लोणीकर आपल्या शेतकरी बांधवाबद्दल त्यांचं काय मत आहे, त्याच्या मनामध्ये किती शेतकरी बांधवाबद्दलची घृणा आहे हे दिसून येतं। तो एका स्टेजवर भर सभेमध्ये बबन्या जो भाजप आमदार आहे शेतकऱ्याला म्हणतोय की शेतकऱ्याला 6,000 रुपये मोदी सरकार देतं, म्हणजे मोदी बाबा शेतकऱ्याच्या अंगावरली कपडे आम्हीच देतो। त्या शेतकऱ्याच्या ज्या काही भगिनी असतील, बायको असेल, बहीण असेल, यांना पैसे आम्ही देतो आणि पायातल्या बुटा चपला सुद्धा आम्हीच देतो। वरन हा बबन्या काय म्हणतोय की हातातलं जे डबडं आहे त्याला सुद्धा रिचार्जचे पैसे आम्हीच देतो। हा भडवा भाजपचा आमदार बबन्या आमच्या शेतकऱ्याला तुच्छ समजतो। अरे बबन्या, तुला 100 वेळा विकत घ्यायची ताकद माझ्या शेतकरी बांधवामध्ये आहे, असं आम्हाला कमी समजू नको। आणि एक लक्षात ठेव, आज तू आमदार आहेस ना, तो कोणामुळे? आमच्यामुळे, या जनतेमुळे। आज 2 लाख जनतेने तुला निवडून दिलंय आणि तुला आमदार केलंय। तू का आईच्या पोटातून पैदा झाला नाहीस, आईच्या पोटातून पैदा होऊन आमदार झाला नाहीस। अरे एका बापाची तर तू औलाद नाहीच नाही। तुला काय वाटलं शेतकऱ्याला काही बोललं तरी चालेल? ए बबन्या, आज तू शेतकऱ्याची जी लायकी काढतो ना, शेतकऱ्याची लायकी काढायची तुझी लायकी नाही। आज शेतकरी शेत पिकवतो म्हणून तू खातो। तुझ्या ताटातलं जे अन्न आहे ना बबन्या लोणीकर, जो भाजपचा कुत्रा टाकून दिलेला, तुझ्या ताटातलं अन्न माझ्या शेतकरी बांधवानं पिकवलेलं आहे, लक्षात ठेव। आणि तुझ्या हातातलं जे लाखो रुपयाचं डबड आहे ना, त्याचा रिचार्ज सुद्धा माझ्या जनतेच्या पैशाच्या टॅक्स मधून भरला जातो। तुझ्या अंगावरली स्टारची कपडे आहेत ना, ती पण जनतेच्या पैशातूनच केली जातात। आणि तुझा जो 2-2.5 लाख रुपये पगार आहे ना बबन्या, तो पगार सुद्धा माझ्या जनतेच्या टॅक्स मधून जातो। तुझी लायकी नाही। आणि जनतेच्या टॅक्स वरनच तू ज्यावेळी तुला पेन्शन मिळेल ना, ती सुद्धा माझ्या जनतेच्या पैशातूनच मिळते। तुझी औकात नाही माझ्या शेतकरी बांधवाला बोलायची। अरे शेतकरी बांधव बळीराजा आहे, राजा राजाच आहे। आणि तुझी पैदाईश मतपेटीतून झालेली आहे। ज्यावेळी जनतेने निवडून दिली त्यावेळी तुझी पैदाईश झाली आहे, परंतु तू तुझी लायकी विसरून जातो। तू स्वतःला शहाणा समजतो काय? ज्या जनतेने तुला निवडून दिलं तुझी लायकी नसताना, त्या जनतेला तू हरामखोरा आमची लायकी दाखवतो काय? तुझी लायकी बघ बबन्या, खरं तर तुला ठोकला पाहिजे, तुला धुतला पाहिजे। आणि तुझी जी ऐशाराम आहे ना आमदारकीची, ध्यानात ठेव भडव्या, आमच्या जनतेमुळे आहे। आज जनतेने तुला निवडून दिलंय, आज जनतेमुळे तुझी ऐशाराम आहे, आज जनतेमुळे तू पगार घेतोय, जनतेमुळे रिटायरमेंटची पेन्शन घेणार आहे, आणि जनतेमुळे तू आणि या माझ्या शेतकरी बांधवामुळे तू आज 4 माणसात उभा आहे। लक्षात ठेव, दर वेळेला तू वादग्रस्त विधान करतो, तोंड पटपट पटपट सोडतो, तुझी लायकी नसताना तू बोलतो। तुझी औकात तर आहे का आमच्या शेतकऱ्याचं नाव घेऊन बोलायची?
तू काय स्वतःला शाणा समजतोय काय? खरं तर तुला दिसल तिथं ठोकला पाहिजे. तुझी अवकात नसताना तू जी बोलतो ना बबन्या, ए बबन्या, तू आमदार म्हणायच्या लायकीचा नाही, तू बबन्या लोणीकर. आणि लक्षात ठेव, तुझं जिथं दिसल तिथं तोंड काळ केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. दर वेळेला तुझी जी जीभ पटर पटर चलती ना, तुझी लायकी अवकात नसताना जी बोलतो ना, तुझी अवकात दाखवल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. लक्षात ठेवा. आणि शेतकरी बांधवांना, सगळ्या माझ्या जनतेना सांगते की दर वेळेला हा आपल्या शेतकरी बांधवाबद्दल, जनतेबद्दल गरळ ओकण्याचा प्रयत्न करतो. स्वतःला शाणा समजतो. मी खूप मोठा आहे, मी आहे तर सगळं आहे, अशी जी त्याची भूमिका आहे, त्याची लायकी दाखवून द्यायची वेळ आलेली आहे. दर वेळेला हा जो तोंडातून गरळ ओकतो, ह्याचं थोबाड सटकायची वेळ आलेली आहे. म्हणून माझ्या महाराष्ट्रातील संबंध बांधवांना विनंती आहे की जो जिथं दिसल बबन्या तिथं त्याची गाडी फोडा, त्याचं तोंड काळं करा. आणि एका साडीवर बबन्या म्हातारी होत नाही बाई. लक्षात ठेव, तुला दुसरी साडी घालायला, आमच्या दारामध्ये भीक मागायला मतदानाच्या वेळी यावंच लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, भाजप सरकार म्हणजे सांबने सो कायदा? अरे तुझी अवकात नसताना तू आमदार झालाय. लक्षात ठेव. आणि तुझी लायकी दाखवून दिल्याशिवाय हा जो तू शेतकरी बांधवाला म्हणतो ना, बूट मीच दिला, तुझ्या डबड्यातला रिचार्ज मीच दिला, 6,000 शेतकऱ्याला मीच दिलं, तुझ्या आईच्या बहिणीच्या बायकोच्या खात्यावर पैसे मीच टाकले, आणि तुझ्या बाप्पाच्या खिशातले पैसे दिले का? का तुझं काय प्रॉपर्टी विकून दिली का? शेत इकलं 10-5 एकर? निर्लज्ज माणसा, हा आमच्या जनतेच्या टॅक्स मधलाच पैसा तू लाडक्या बहिणीला दिलेला आहे. दिला म्हणजे का उपकार करत नाहीस. लक्षात ठेव, तुझी काय कुठं घाण ठेवून बी पैसे आम्हाला दिलेले नाहीत. तुझी लायकी नसताना तू जास्त बोलत जाऊ नको. आणि तुझं तोंड काळं केल्याशिवाय आम्ही भगिनी तर गप्प बसत नाहीच. ध्यानात ठेव, तू लाडक्या बहिणीचं बोलतो ना, हीच लाडकी बहीण तुझं तोंड काळं केल्याशिवाय राहत नाही. एवढंच बोलते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय प्रहार.